नमस्कार. महाराष्ट्रातील सर्व शिक्षक, केंद्रप्रमुख, सर्व गुरुजनांच्या चरणी माझा कोटी कोटी वंदन. महाराष्ट्रामध्ये मागील वर्षी 25-26 या शैक्षणिक वर्षात मूल्यवर्धन हा विषय सुरू झाला आणि संपूर्ण शिक्षकांनी त्यात अतिशय हिरिरीने भाग घेतला आणि अतिशय चांगल्या पद्धतीने ॲक्टिव्हिटीज घेतल्या. हा विषय म्हणजे फक्त मूल्य शिक्षणाचा नव्हे, तर या कार्यक्रमामध्ये पेडागॉजी चेंज केली जाते. विद्यार्थी केंद्रित आनंददायी शिक्षण आणि विद्यार्थ्यांना विचार करण्याची आणि निर्णय घेण्याची संधी दिली जाते. अशा प्रकारचा उपक्रम महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याने यशस्वी करून दाखवला आहे. मला महाराष्ट्रातील सर्व सरकारी शाळांचे शिक्षक आणि गुरुजन वर्ग आणि खाजगी शाळेचे गुरुजन वर्ग यांना मी वंदन करतो की त्यांच्यामुळे हा चमत्कार घडतोय. आमच्या राज्यामध्ये शिक्षण पद्धती बदलणार आणि बऱ्याच वर्षानंतर आता मूल्य शिक्षणाची अत्यंत आवश्यकता आहे आणि शाळेची गुणवत्ता वाढवणार हा काम आमचा शिक्षक 100% करेल याची मला गॅरंटी आहे. नुकतंच 10 जून रोजी माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी एक आढावा बैठक घेतली आणि सर्व जिल्ह्यातले शिक्षक आणि डायट प्रिन्सिपल त्या ठिकाणी हजर होते आणि सर्वांनी सांगितलेल्या रिपोर्टवरनं या कार्यक्रमाची गुणवत्ता समोर येते आहे. आता 50,600 क्लासरूमचे ऑब्झर्वेशन SMFच्या वतीने करण्यात आले आहेत, केंद्रप्रमुखांच्या वतीने करण्यात आले आहेत. या 50,600 क्लासरूमच्या ऑब्झर्वेशनचा रिझल्ट हा अतिशय उत्कृष्ट आहे आणि हा इम्पॅक्ट असाच पुढे चालू राहिला तर महाराष्ट्र राज्यच नव्हे तर संपूर्ण देश बदलल्याशिवाय राहणार नाही. जर आमची लहान मुलं ही मोठी जबाबदार नागरिक बनले आणि कॉन्स्टिट्युशनल व्हॅल्यूज बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनात्मक व्हॅल्यूज इन्कल्केट करण्याची जर संधी आम्हाला मिळाली तर आम्ही महाराष्ट्रच नव्हे तर अख्खा राष्ट्र बदलून दाखवू असं महाराष्ट्राच्या शिक्षकांनी सिद्ध करून दिलेलं आहे. नवीन वर्ष सुरू झालेलं आहे. आपल्या सर्व शिक्षकांना मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि परमेश्वरचरणी प्रार्थना करतो की अशा प्रकारचा अमूल्य असा परिवर्तन आणि बदल शिक्षण क्षेत्रामध्ये आमचे शिक्षक करून दाखवावेत. अशा प्रकारचे आशीर्वाद मी परमेश्वराकडे मागतो. नमस्कार.